नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे पनीर मटार मसाला। तर तो मसाला अगदी झटपट तयार होतो। तो कसा बनवायचा ते आपण बघूया। त्याआधी माझ्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राइब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। आता मी त्यावर पनीर शेकून घेणार आहे। दोघं साइडने पनीर व्यवस्थित शेकून घ्यायचे। तर आता इथे पनीर शेकून झालेलं आहे। तर मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते। आता यात मी 1.5 चमचा तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम झालं की त्यात मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहे। त्यासोबतच 2 टमाटे चिरून ठेवलेले आहेत तेही टाकून घेणार आहे। त्यात लागणार आहे थोडं आलं, नंतर लसूण टाकून घेणार आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचंय। अगदी 5 मिनिटं शिजवून घ्यायचंय। परतवून झालं की त्यात थोडं पाणी घालायचंय। साधारण अर्धा कप एवढं पाणी घालायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायचंय। कांदा आणि टमाटा नरम होईस्तोवर शिजू द्यायचं। नंतर त्यात टाकणार आहे थोडे काजू, आता छान शिजून झालेला आहे मसाला। आता हा मसाला मी एका भांड्यात काढून घेणार आहे। तो मसाला गार होत नाही तोवर मी पनीरचे तुकडे करून घेते। बघू शकतात किती छान पनीर शेकून झालेला आहे। आता मसाला गार झालेला आहे तर तो बारीक करून घेणार आहे। तो छान बारीक करून झालेला आहे तर त्याला आता तळून घ्यायचं आहे। मी इथे 3 चमचे तेल टाकून घेणार आहे आणि ते खडे मसाले टाकून घेणार आहे। लवंग, मिरे, तेजपत्ता, वेलदोडे, चक्री फूल, दालचिनी हे सर्व मसाले तेलात अगोदर तळून घेणार आहे। नंतर त्यात बारीक केलेली पेस्ट टाकून घेणार आहे। आता सर्व पेस्ट टाकून झाली तर ती छान तळून घेणार आहे। छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे। नंतर मी त्यात थोडे वाटाणे टाकून घेणार आहे। आता मी त्याला साधारण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहे म्हणजे छान तळला जाईल। बघू शकता हळूहळू तेल सुटत चाललंय। तर त्याला मी छान एकदा परतून घेणार आहे। नंतर त्यात लागणार आहे 1 चमचा चटणी, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर, 2.5 चमचे किचन किंग मसाला, नंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकणार आहे। नंतर 2 चमचे धना पावडर। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं, अर्धा कप, कारण छान मसालाही शिजवून जाईल। आता मी याला साधारण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहे। बघू शकतात छान तेल सुटतंय मसाल्याला, छान तर्री येते। तर मी यात 1 कप पाणी टाकून घेणार आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याला छान तेल सुटायला लागलंय तर मी आता त्यात पनीर टाकून घेणार आहे।
आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून झालं की त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. नंतर मी त्यात थोडी साय टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर क्रीमही घालू शकतात. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकतात खूप छान भाजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने पनीरची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा.